राधे राधे सगळ्यांना. काल आपण एप्रिल मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांबद्दल जाणून घेतलं. आज आपण मे मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. मे मंथ म्हणजे 5 नंबर मर्क्युरी. सो मे मंथमध्ये जे लोक बॉर्न होतात ते सेल्फ मोटिवेटेड असतात. त्यांना मोटिवेशनची आवश्यकता नसते. ते उलट दुसऱ्यांना मोटिवेट करण्याची त्यांच्यात पॉवर असते. खूप चांगल्या प्रकारे ते मोटिवेट करू शकतात. विल पॉवर त्यांची खूप जास्त स्ट्रॉंग असते. ड्रीमी असतात, ते ऑर्गनाइज्ड असतात. त्यांना ट्रॅव्हलिंग करायला अतिशय आवडते आणि बरेचदा या लोकांनी त्यांना अटेन्शन द्यावं अशी इच्छा असते. त्यांची पर्सनॅलिटी पण खूप छान असते. बट काय आहे ना की हे लोक आहे ना कधीही एकटे राहू नाही शकत. ॲक्च्युली या लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे की थोडा तरी टाईम यांनी स्वतःसोबत स्पेंड करायला पाहिजे. मे मंथ बॉर्न असतात ते लोक अजिबातही एकटं राहूच नाही शकत. ते समजा घरात ते एकटे आहेत तर ते मोबाईलवर तरी राहतील किंवा टी व्ही तरी चालू करून ठेवतील. त्या टीव्हीमध्ये चालणाऱ्या गोष्टींकडे लक्ष असो नसो, बट ते त्यांना असं वाटतं की टी व्ही चालू राहिला, कंटिन्युअस आवाज राहतो, तर त्यांना असं वाटतं की आपल्या अवतीभोवती कोणीतरी आहे. ॲक्च्युली या लोकांनी असा प्रयत्न करायला पाहिजे की थोडा तरी टाईम विदाऊट एनी पीपल, विदाऊट एनी नॉईस या लोकांनी स्वतःसोबत स्पेंड करायला पाहिजे, जेणेकरून यांच्यातल्या ज्या अजून क्वालिटीज आहेत त्या ते लोक उभारू शकतील. हे लोक आहे ना थोडेसे स्टबन पण असतात नेचरनी. म्हणजे मे मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांना बरेचदा आहे ना रागही येतो आणि मोस्टली ते रागात आहे ना ते काही पण बोलून देतात. मग नंतर भलेही त्यांना फील होत असेल किंवा नसेल, बट ते रागात आहे ना काहीही बोलून देतात. असंही बऱ्याच लोकांमध्ये असंही लक्षात येतं. त्यानंतर हे रेस्टलेस असतात, म्हणजे बेचैन असतात. त्या कुठल्या तरी कंटिन्युअस यांचं काही ना काही यांना थॉट्स चालू असतात आणि त्याच्यामुळे मग यांना बेचैनी, अलग प्रकारची बेचैनी होते. यांना प्रत्येक गोष्टीचंच टेन्शन घ्यायचं असते. बट टेन्शन घेण्याची आवश्यकता आहे का, हा मेन प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. खरंच त्या गोष्टीचं, ज्या गोष्टीबद्दल विचार करत आहे त्या गोष्टीवर एवढा विचार करण्याची आवश्यकता आहे का? बरेचदा आहे ना आपण निरर्थक गोष्टींवर जास्त विचार करतो. ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण फालतू गोष्टींचा जास्त विचार करतो. हे मे मंथ बॉर्न जे लोक आहेत त्यांनी इतर लोकांचा विचार करण्यापेक्षा, इतरांसोबत जास्त टाइम स्पेंड करण्यापेक्षा थोडासा टाइम नेचरसोबत स्पेंड करावा. रात्रीच्या वेळेस, म्हणजे जसं मी म्हणते ऑल द टाईम मून वॉक करायची. ते लोक मून वॉकही करू शकतात, कारण त्यांना आहे ना ग्राउंडिंगची खूप जास्त आवश्यकता असते. त्यानंतर यांच्यामध्ये थोडासा एक स्टबननेस असते, तर तो स्टबननेस घालवण्याचा पण हे प्रयत्न करू शकतात. जर का यांनी प्रयत्न केला तर तो स्टबननेसवरही हे कंट्रोल करू शकतात. जर का तुमच्या अवतीभोवती हे मे मंथ बॉर्न लोक जर का असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर का तुम्ही मे मंथ बॉर्न आहात तर तुमच्यामध्ये पण हे गुण आहेत का, हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.